हाय मित्रांनो, नमस्कार. माझं नाव विनायक कांबळे. मी एम एस नॅचरल कंपनीचा फाउंडर आहे. तर आज आपण शेडमध्ये जातोय आणि आज आपण एक सगळ्यात महत्त्वाची मेथड जी सांगणार आहे ती हँगिंग मेथड आहे. मशरूम फार्ममध्ये दोन मेथडचा यूज केली जाते. ती म्हणजे पहिली हँगिंग मेथड आहे, दुसरी रॅक मेथड आहे. तर रॅक मेथडला जागा मात्र भरपूर लागते आणि हँगिंग मेथडला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न मिळतं. तर ते कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने ते काही करतात ते आपण चला बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्या लागणाऱ्या काही वस्तू आहेत त्या आपण बघूया. ही त्याची दोरी आहे लागणारी हँगिंग. तुम्ही इकडे बघू शकता. या जेणेकरून की अशा वरून खाली अशा एक दोन अशा लावलेल्या आहेत. ह्याला आपण हँगिंग मेथड म्हणतो आणि कशा पद्धतीने आपण करायची आपल्याला ते आपण दाखवूया. पण सर्वप्रथम आपण शेडमध्ये जेव्हा जेव्हा घुसताना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की पहिला मास्क लावणं खूप महत्वाचं आहे. मास्क लावून घेऊया. तर आपण ही दोरी आहे आणि हा वर इथे बांबू आहे. मध्ये मध्ये याला बांबू टाकलेला आहे आपण आणि दाखवतोय. थांबवतो. तर ही दोरी आहे. आपल्याला माप घ्यायचं आहे वरून खाली. नीट बघा. एक ह्या साईडला आहे आणि एक ह्या साईडला आहे. वरून खाली जेवढी तुम्हाला खाली लेंथ घ्यायची आहे तेवढी तुम्ही घ्या. मी आता इथे दोन बोट खाली ठेवते जमिनीवर, जेणेकरून की एवढा जास्त गॅप राहील त्याच्यासाठी. हा घेतलाय मी. इथे दोन बोट खाली गॅप घेतोय आणि हा दोन बोट घेतल्याच्या नंतर इथे असा झाल्याच्या नंतर इथे आपण कट करतोय. हा कट झाला. हा एक वेगळा भाग झाला आणि हा एक वेगळा भाग झाला. सेम अगदी याच मापाचा आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. हा, तर मित्रांनो, आपण हे बघा दोन घेतलेला आहे. हा जो पहिला मी दाखवला होता त्याच्यामुळे त्याचंच माप घेऊन हा आपण दुसरा घेतलेला आहे आणि ह्यांना आता आपण हा एक इथून टाकतोय, पूर्ण खाली जातोय. बघू शकता हे दोन. हा एक गेला, एकाचे दोन झालेले आहेत आणि हा एक दुसरा. आता ह्याच हा एकच दोरा आहे. वरून आलाय तो हा एक आहे आणि हा एक वेगळा आहे. हा असे दोन दोरे आपल्याला घ्यायचे. आपण काय बोललोय परत मी एकदा रिपीट करतोय की दोन बोट खाली का घेतोय, कारण की एवढा स्पेस आपला किंवा एवढा स्पेस जेवढा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि आपल्याला बॅगा जास्त त्या पद्धतीने होईल. म्हणजे खालून आपण कचरा वगैरे त्याचा जर राहिलेलं जे काय हे असेल खराब ते आपण काढू शकतो त्याच्यामुळे. मग हा इथे आपण केलाय. सेम पद्धतीने हा इथे आपण करायचा आहे. हा दिसतोय त्याचा एक दोरा. ह्या दोऱ्याला हा दोरा झाला. म्हणजे हे वेगळे झाले, हे वेगळे झाले. आता ह्या दोन्ही पण वेगळे वेगळे दिसत आहेत जे ह्या दोघांना एकत्र जॉईन करायचं आहे. नीट बघा. हा एक वेगळा राहिला, हा एक वेगळा राहिला. आता ह्या दोघांना आपण एकत्र आपण जॉईन केलंय आणि जॉईन केल्यानंतर इथं खाली गाठ आपण मारतोय. ही जी खाली गाठ आहे हे दिसत आहे. चारही टोकन आलेले आहेत आणि इथे आपण गाठ मारतोय. अशी जी काय आहे ती गाठ मारतोय जोरात. जोरात का मारतोय, कारण की त्याच्यावर आपला मशरूमचा वेट पडणार आहे. त्याच्यामुळे वाटलं जर अजून एकदा तुम्ही परत गाठ मारू शकता. म्हणजे काय होणार आहे की मशरूमचं वजन जरी पडलं तरी काय कोणता प्रॉब्लेम येणार नाही. असं आहे. बॅग आहे हे आपण भरलेली आणि ही कशी लावायची याच्यावर. तर वरून तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही साईड मध्ये एक थोडासा स्पेस आहे. त्या स्पेस मध्येच आपल्याला बॅग घ्यायची याची आणि जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये दोन्ही साईडला दोन दोरे आहेत, त्याच्यामध्ये ही बॅग टाकायची आपल्याला. इकडे टाकली आपण अशी आणि हा थोडासा स्पेस घेऊन इकडे टाकली आणि अगदी मस्तपैकी ती बॅग चारी साईडला वजन वरून जो काय वेट त्याच्यावर पडणार आहे तो खाली इथे जाऊन थांबणार आहे ती बॅग. आता इथे तुम्ही बघू शकता या साईडला इथं साईडला वेट आहे. त्यावरून आपण बघताय वरून चार पाच अशा बॅग आहेत. त्या बॅगांचा जेवढा काय वेट असेल ना तो आणि तो वेट कसा थांबणार आहे तो मी दाखवतोय. तर हा वेट कसा ह्याच्यावर ज्या बॅगा लागणार त्याचा वेट कसा काय. आता तुम्ही म्हणाल की वरून ठेवल्या एका एकावर की हा खालच्या बॅगांना प्रॉब्लेम होईल. असं काय नाही. त्याच्यामध्ये आपल्याला एक दोरा टाकायचा. हा दोरा आपण घेतोय. नवीन दोरा जो घ्यायचा आपल्याला आणि हा याच्या चारी साईडला आपल्याला असा टाकायचा. हा चारी साईड दिसते ना अशी आपल्याला टाकायचं अशी. तर हा दोरा आहे. हा एवढा आपण छोटासा कट केलेला आहे, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कट करा आणि हा पूर्ण चारी साईडला असा पूर्णपणे चारी साईडला घ्यायचा आहे.
आणि घेतल्याच्या नंतर काय करायचं, हा दिसतोय तुम्हाला वर, हा एक माझ्या हातात वर आहे आणि हा एक खाली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे. आणि घेताना हा जो खालचा भाग आहे हा इथे घ्यायचा आहे आणि हा वरचा भाग आहे हा आत इथे टाकायचा, इथे धरायचा असा पूर्णपणे आणि हा आत टाकायचा असा. आत टाकलात की इथे वर वाढायचा. कुठला, परत एकदा रिपीट करतोय, हा जो वरचा भाग माझ्या हातात आहे आणि हा खालचा भाग माझ्या हातात आहे. ही गाठ कशी बांधायची नीट लक्षात द्या. ही इथे खाली आली, हा वर आहे, हा वरून जो येतोय हा परत आपल्याला इथे खाली टाकायचा, इथे आत आला पाहिजे, इथे आत आला पाहिजे. बस इथे आत येऊन असा इथे आला की इथेही आपल्याला परफेक्ट अगदी गाठ मारायला भेटेल. इथे ही परफेक्ट आपण अगदी गाठ मारतो. हे बघा, ही गाठ झाली की याच्यावर अगदी पूर्णपणे खाली आणायची. आणि जो काय वेट असेल ना, अति वेट झाला असेल कमी जेत, ही तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्ही कमी केलात, हे अजून बारीक कमी केलात, अशी कमी केलात, तर याच्यावर बसणारा बेड आहे त्याच्यामध्ये गॅप जास्त राहील. अशी केलात त्याच्यामध्ये गॅप कमी राहील आणि बॅगा जास्त राहतील. तरी आपण गाठ मारून घेतलेली आहे, त्याच्यावर आपण दुसरा बेड टाकूया. मग तुम्हाला सविस्तर कळेल की कशा पद्धतीने काय आहे ते. हा दुसरा बेड याच्यावर परफेक्ट अगदी राहिलाय. परत सेम पद्धतीने आपल्याला सेम ही गोष्ट करायची आहे. त्याच्यानंतर परत हे टाकायचं, परत अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपण बघितलंय हँगिंग मेथड कशा पद्धतीने ती केली जाते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा छोट्या छोट्या टिप्ससाठी ज्या मशरूमच्या रिलेटेड ज्या आहेत त्याच्यासाठी नक्की चॅनलला तुम्ही फॉलो करा, लाईक द्या आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला कशा पद्धतीने काय अजून त्याच्यामध्ये काय पाहिजे किंवा इम्प्रूव्ह काय करायचंय किंवा तुम्हाला अजून त्याच्यामधल्या काय काय गोष्टी पाहिजेत. एक लॉंग टर्म व्हिडिओ मी टाकणार आहे मशरूमच्या रिलेटेड. तर तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा.